भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्याय यांचंही मनापासून स्वागत करते. आपण ग्रहांच्या अवस्थांविषयी जाणून घेतोय आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलोय की निरनिराळ्या अवस्थेतील शुभ ग्रह. आता तुम्ही आमचे आधीचे भाग पाहिले, तुमच्या लक्षात आलं असेल की अंशावर ग्रहांचं वय अवस्था अवलंबून असते, राशीवरही अवलंबून असते. तर आपण पाहूया की हे शुभग्रह काय फलित देतात. असं म्हणतात की उत्तम वक्ता हा फक्त योग्य बोलायचं कसं हे जाणत नाही, तर योग्य बोलणं योग्य जागी कसं मांडायचं हे जाणत असतो. तसंच शुभग्रह कुठल्या जागी आहे याच्यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे. सोपं आहे ना, पण त्यातला क्लिष्ट भाग आता शरदजी सांगणार आहे. शुभग्रह म्हणजे आता तुला कळलं, एक चंद्र, त्याच्यानंतर बुध, गुरु, शुक्र, नेपच्यून. हे ग्रह आमच्या जीवनामध्ये काय आणतात ते आधी बघायचं. चंद्र आमच्या जीवनामध्ये आनंद आणतो, आमचं मनच त्याच्यावर अवलंबून आहे. चंद्रमा मनसो जाता. मनाचा कारक ग्रह चंद्र हाच जर मृतावस्थेत आहे, मेलेल्या मनाने माणूस जगतोय. किती रहस्य एका चंद्रावर कळतील बघ. कसला उत्साह नाही, मरगळ सारखी. काही कपडे चांगले घालावे तर तो सेन्स पण नाही आहे. कोणाशी कोण आलं बिलं तर खूप लोक तो असे बसले ना, कोणी आलं ना तर या बसा म्हणण्यात पण एक उत्साह असतो ना, तर दार उघडायचं, अबॉटनच करायचं. हा प्रकार मेलेल्या मनाचं दाखवतोय. लिटररी ज्याचे चंद्र विषम राशीत 1 ते 6 आहेत किंवा समराशीत 24 ते 30 आहेत, यांची मरगळ असते. ताबडतोब पहिली गोष्ट, मनच तुमचा आनंदी नाही तर तुम्ही अभ्यास तरी काय करणार, जेवण तरी काय करणार. असा चंद्र थोडा बाल्यावस्थेत आला आहे, ठीक आहे, पण नाही अजून खार उत्साही नाही वाटत. पण तो चंद्र युवावस्थेत आला, इतकी ऍक्टिव्ह मुलगी आहे, पण वृश्चिक येत आहे. म्हणून चंद्र नुसता युवा नको, कर्क, वृषभ, मीन शुभ राशीत हवाय. तुला मी एक शब्द वापरला तर आठवते, मिजासी एवढ्या आहे त्यांच्या ग्रहांच्या, त्यांना अवस्था चांगली पाहिजे, नक्षत्र पाहिजे, दृष्टी पाहिजे, तर बघू योग पाहिजे. आता चंद्र वृद्ध आहे आणि नेमका वृषभ राशीत आहे. वृषभेचा चंद्र म्हणून सांगते, तुमचा चंद्र उच्चीच आहे. ही मुलगी सून करून घ्या, मी तुम्हाला सांगतो आनंद निर्माण होईल. पण तुम्ही हे नुसतं राशीवर सांगताय, त्या वृषभेमध्ये त्याची अवस्था वृद्ध आहे आणि ही वृद्धावस्था इथून कळते आपल्याला. वृषभेत 6 ते 12 मधला ग्रह वृद्ध. पण तुम्ही म्हणाला तेवढी नाही होती, आहे ऍक्टिव्ह, पण असं तुम्ही म्हणता एवढं नाही. मग रिडिंग चुकलं ना. तुमच्या सांगण्यावर त्या माणसाने लग्न केलं आणि त्याला असे अनुभव येतात. त्याच्यानंतर आपण गुरु घेऊ. पंचमस्थानी गुरु हा एवढंच बघतो आणि तो तुमचा मुलगा एवढा शिकेल, MBA फायनान्स काय आणि MBA तुम्ही वाटेल ते शिकवा त्याला. सरस्वती अशी प्रसन्न आहे त्याच्यावर. ज्योतिषाला एवढं काव्यमय बोलण्याची गरज नाही, टेक्निकल सगळा भाग नीट बघ. आणि तो एवढा आनंदात असतो आणि ते पोरग एक येतं एवढं प्रेम करतं. असं म्हणतो तुम्ही म्हणला होता मला, मी आता परवा प्रोग्राम ऐकला ना तेव्हा कळलं तो गुरु मृतावस्थेत आहे. त्यामुळे माझं रिडिंग काय तेवढं तुम्ही सिरियसली घेऊ नका. पण त्याच्या डोक्यात ऑलरेडी बसलं ते. पंचम स्थान विद्यास्थान आहे. विद्यास्थानातला गुरु तुम्हाला निश्चय ज्ञानी बनवेल. कवा? युवावस्थेत असेल तेव्हा. बरोबर कळलं तुला. तीच गोष्ट आपण आता नेपच्यून शिकू. तुमच्या वाचस्थानात नेपच्यून आहे, तुम्हाला उत्स्फूर्त भविष्य सांगता येईल. तुमची इंट्युइशन खूप चांगली आहे. पण नाही येतो तो बाल्यावस्थेत आहे किंवा मृतावस्थेत आहे, तर कधीतरी केव्हा तरी मला असं वाटलं एवढं फ्लुएन्सी येणार नाही. तो जो युवा असेल आणि जलरशीत असेल, कळतही नाही, बोलतो तसं घडतं. स्वप्नांचा फलादेश किंवा ह्याच्यावर आपण हे करताना हा भाग सगळा क्लिअर होईल की ती व्यक्ती जे बोलते तसं घडण्याचं सामर्थ्य नेपच्यूनमध्ये आहे. द्वितीयात असेल तेव्हा अवस्थेचं बळ पाहिजे ना. आपण मुलांना काय म्हणतो, तुम्ही तरुण आहात, कामं करून घ्या. मग गणपतीमध्ये आरास वगैरे करणं हा सगळा भाग तरुण मंडळी करतात. कंदील लावायचे दिवाळीमध्ये 6व्या मजल्यापर्यंत, आजोबा चढतात का? नाही. असं युवावस्थेचं शुभग्रह नेहमी युवावस्थेत असावा. आणि जो वाईट करणारा आहे अशुभ ग्रह वाईट स्थानी आहे तो मृत उत्तम.
मंगळ शनी अष्टमातच येणार आहे का मंगळ शनी अष्टमात येणार आहे मृत असावेत. अंगावर येणारा शत्रू धडपडून पडावा पण मदत करायला येणारी व्यक्ती पडू नये, हे लॉजिक आहे. सगळे शुभग्रह युवावस्थेत चांगल्या जागी उत्तम फळ देतात, पण तेच जर शुभग्रह नको त्या स्थानी असले, गुरु समजा कर्क राशीत मृत्यू स्थानी आहे तर जलोदराचा योग आणतो. थांबा, गुरु कर्क अष्टम स्थान कर्क राशी, कर्क राशी म्हणजे समराशीत, अष्टम स्थान मृत्यू स्थान, अष्टम स्थान मृत्यू तो स्थान. 12 ते 18 मध्ये आहे. हा. कर्क राशी जठराची राशी, चल राशी, गुरु प्रसरणाचा कारक, पोटात गुल्म होणे. इतकं सिरियसली तू घेऊ नको, मी तुला लॉजिक चालवायला सांगतोय. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे कर्क राशी जठरावर पडते. गुरु ज्या राशीत असतो त्या राशीच्या अवयवाचं प्रसरण होतं. 6 आकड्यात गुरु दिसला की त्याचं पोट सुटलेलं असलंच पाहिजे. कन्येत गुरु, लग्नी मेषेचा गुरु असेल तर खूप डोक्याला ताण देणारा असं काहीतरी विषय घेतलाय त्याने, पण मृत वगैरे असेल तर उपयोग नाही. युवावस्थेतले ग्रह शुभ असावेत आणि शुभ स्थानी त्यांना लाभणाऱ्या स्थानी असावे. चंद्र चतुर्थात युवावस्था उत्तम, गुरु पंचमात युवावस्था उत्तम, शुक्र सप्तमात युवावस्था उत्तम. आता निरनिराळ्या स्थानी म्हणजे काय हे याची एकदा पुन्हा उजळणी घेऊया की निरनिराळ्या स्थानी म्हणजे कुंडलीतले घर अपेक्षित असतील ना, मग त्या कुंडलीतल्या घरात कुठली राशी आहे ते अपेक्षित असेल, बरोबर? काय काय पाहिलं होतं मला जरा सांग. तो एक खेळ होता माहितीये तुला, असं 5 पाऱ्याच्या गोट्या आत घालायच्या. हा. मग आणि ते बरोबर मध्ये आणि ते आणायचे. मध्ये सगळ्या 5ची आणायच्या, एक केलं की दुसरी निसटते. हो, थोडंफार सुरुवातीला तसं होतंय. तसंच आहे. आपण असं उदाहरण घेऊ, एकमेव पहिला ग्रह शुभ घेऊया चंद्र. चंद्र हा चतुर्थात खूप चांगला, बर. कारण तो मनाचा कारक आहे. मग आपण समजा अमेरिकेत गेलो मराठी ऐकूयाला लागलं कुठे तर आपणून जातो, अहो पण मराठी का, हो मी, आपण कुठले, हिंदू कॉलनीतला, मी शिवाजी पार्कचा. ही जशी ओळख निघते तसं इथे चंद्राची ओळख निघेल. चतुर्थ स्थान मन का, मी पण मनाचा कारक आहे. असा चतुर्थातला चंद्र मनाचा कारक ग्रह कर्क राशीत फार चांगला, कारण त्याची ती स्वरास आहे. किंवा वृषभेत चांगला, ती उच्च रास आहे, तिथे तो युवा असावा. पण नेमकं एवढी चांगली राशी, एवढं चांगलं स्थान मिळून तो मृतावस्थेत आला तर एखाद्या माणसाने 1000 रुपये द्यावे प्रेमाने आणि ती नोट खोटी निघावी, तसं काहीतरी होईल. कधी कधी चंद्र वृषभ राशीत खूपच चांगल्या अवस्थेत पण व्ययस्थानात, उपयोग काय त्याचा. म्हणजे आम्हाला चंद्र प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, पंचम चालेल, सप्तम चालेल, नवम पण चालेल, एकादश उत्तम, कारण ते मित्राचं स्थान आहे. एकादश स्थानी युवावस्थेतला चंद्र पुरुषाच्या पत्रिकेत असेल तर एवढ्या मैत्रिणी त्याला छान मिळतात. त्याला वय नाही, वयातीत असं ते मैत्री असते. पुरुषाच्या पत्रिकेत चंद्र, तसं स्त्रीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर तो मित्र खूप चांगले देईल. आणि त्या मुली सरळ सांगतात, मला नाही बायकांशी जमत नाही, फ्रेंड्स मला खूप आहे. पण चंद्र आपण घेतला, पाठोपाठ बुध आहे. बुध अतिशय चांगला पंचम स्थानात, शिक्षणाचं स्थान आहे, पण तो वाचस्थानात पण चांगला, दुसरं स्थान. मग ग्रह भावबली बघायचा, द्वितीय स्थान भावबल आहे. मग तो एवढा चांगला आला तर राशी तरी चांगली घेऊन ये. मिथुन कन्या आली तर उत्तम. आता अवस्था युवा, मग अवस्था पण युवा. असं एका पाठोपाठ एक वरमद्रोही, जसं नरसिंहाने म्हणजे अवताराला काय कारण झालं तर तो मागत गेला, मला दिवसा नको, रात्री मला नको, तथास्तु, आत नको, बाहेर नको, तथास्तु. तसं इथे महाराज आम्हाला बुध द्वितीयात द्या, दिला. मिथुनेत द्या, दिला. युवावस्थेत द्या, दिला. समोरून कोणाची दृष्टी वगैरे नको, नाही, योग चांगले पाहिजेत, आहेत, मग तो फळ देणार. आता समोरून दृष्टी नको तुम्ही म्हणाला, ते आपण पाहणार आहोत ना नंतर. ग्रहांची मी दृष्टी, जनरल एक बोललो, दृष्टी समोरूनच बघतात. आपण दोघे समोरासमोर बसले तर बघू ना, मानेला पट्टा असला तरच असं बघू. तर बुध हा द्वितीयात चांगला. लगेच विचार करावा चतुर्थात काय देईल फळ. चतुर्थ स्थान हे मनाचं स्थान आहे, आणि मनात अनेक गोष्टी असतात त्या बोलायच्या नसतात. मग ते जर फटकळ बोलायला लागलं तर अनर्थ होईल. सगळंच बोलायला लागलं, नाही नाही, फटकळ. प्रत्येकाच्या मनात काय काय चाललंय ते बोलाय. साहेबाबद्दल काय वाटतं हे जर बोलायला लागलो आपण
तर त्या दिवशी आपल्या डिस्मिसच करतील ते. तो बुध पंचमात का चांगला? अकाउंटन्सी त्याला खूप चांगला. बुद्धी आणि विद्यास्थान एकत्र आलं तर चांगलं. तो सप्तमात आला बुध, तर पत्नी अतिशय बुद्धिमान मिळणं, पण नेमका कुमार असते. मग माझी पत्नी आहे बुद्धिवान आहे, पण मॉन्टेसरी स्कूलमध्ये शिक्षिका आहे, थोडं फळ आपल्याला सौम्य द्यायला लागेल. मृतावस्थेतच असेल, माझी पत्नी खूप बुद्धिवान आहे हो, पण ते काय तिच्या बोलण्याचा प्रॉब्लेम आहे, तिला बोलता येत नाही, बोबडी आहे, तसं होईल. शुभ स्थान, शुभ राशी आणि शुभ अवस्था हे 3 तर प्राथमिक कंडिशन आहेत. हा बुध नवम, एकादश ह्या स्थानी फारसं देणं. पॉवर ऑफ एक्सप्रेशन कुठे आहे? तर द्वितीय स्थान, पंचम स्थान, क्वचित सप्तम. गुरु महाराज आहेत, प्रथम स्थानात चांगले, व्यक्तिमत्व खूप भारदस्त मिळतं. चतुर्थात वाईट नाही, मन खूप प्रगल्भ आहे. द्वितीय स्थानी असेल, बोलणं खूप चांगलं आहे. चांगलं म्हणजे भारदस्त बोलतो, कल्चर्ड, सुसंस्कृत बोलतोय. पंचम स्थानामध्ये ते शिक्षणच देईल. सप्तम स्थानामध्ये गुरुची खूप चांगली फळं जुन्या ज्योतिषाने दिली आहेत. पत्नी अशी मिळेल, तर अलीकडच्या काळात तसं सांगू नये. कारण ज्याच्या सप्तमात गुरु आहेत त्या मुलाच्या प्रथम स्थानात शुक्र असेल तर तो अगदी रोमॅन्टिक आहे आणि ही धर्माचं आचरण करणारे. पुढचा शुभग्रह घ्यायचा म्हटला तर आपण नेपच्यून घेऊ. एक वाचास्थानी नेपच्यून खूप गूढ वाणी देईल. वाचास्थानी नेपच्यून असले माणसं इतकं छान बोलतात, गूढरम्य बोलतात. पण द्वितीयातला नेपच्यून छान बोलतो. संगीत जसं आपल्याला कळत नाही, पण कोणी जर एक तारी वाजवत असेल तर डोळ्यात पाणी येतं. मी एक प्रश्न विचारू, गंमत म्हणून, पण जी.ए. कुलकर्णींच्या कथा या नेहमी गूढरम्य असायच्या, तर काय तुम्हाला त्या गूढरम्यतेमध्ये ना चिकित्सा खूप होती. गूढरम्यतेमध्ये बुद्धिवाद होता. द्वितीय स्थान आणि नवम स्थान सोडून बाकी नेपच्यून 0. आणि नेपच्यून या ग्रहाविषयी तुम्ही सांगताना, समजा तो द्वितीय स्थानात असेल तर गूढ उत्तम बोलणारी पण व्यक्ती असते, जिचं ऐकत राहावं. गूढरम्य, पण ते आवडणाराचा सुद्धा नेपच्यून बलवान पाहिजे ना, तो कुठल्या स्थानी पाहिजे? छान आहे तुझा प्रश्न. नेपच्यून हा समजायला पण पाहिजे आपल्याला. एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी नेपच्यून आहे, तो गोड बोलतोय, म्हणजे ज्यांची कर्करास आहे, कर्केत नेपच्यून आहे, क्वचित मीनरास आहे, त्यांना ही गूढरम्यता भावेल, नाही तर नाही भावणार. म्हणजे नेपच्यूनचं हे असं फळ आहे. पण ह्या निमित्ताने आता लोकांना कळायला लागेल की आपण भविष्याचा वेध घेतो, हे किती अवघड काम आहे. पूर्णपणे त्याचं शिक्षणच मिळालं पाहिजे. आणि हा एकमेव विषय असा आहे की वर्गात शिकून येत नाही. तुमच्याकडे माणसं आली पाहिजेत, त्यांनी कॉम्प्युटराईज पत्रिका काढल्या पाहिजेत, त्यांची रिडिंग्स तुम्ही घेताना त्यांना सांगायचं मी अभ्यास करतो, काय चुकलं तर सांगा. असं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चंद्र, बुध, गुरु, शुक्र आणि नेपच्यून घेतले. सगळे शुभग्रह आपण फिरून पाहिले. आता प्रश्न शिष्येला. थांबा, तयारी कर. प्रथम स्थानी बुध आहे, युवावस्थेत आहे, पण वृश्चिक राशीत आहे. किंवा आपण स्थान बदलू, प्रथम खूप वेळा घेतलंय. द्वितीय स्थानी वृश्चिक राशीचा बुध युवावस्थेत. काय वाटतं तुला? द्वितीय स्थान वाचास्थान, भावाधिक ग्रहाधिक राशी बरोबर फलादेश. वृश्चिक राशी, वृश्चिक राशी ही आपली सम राशीतली आहे. नाही म्हणजे स्वभावाने डंख करणारी आहे, फटकन बोलणारी आहे, आणि विशेषतः सेक्सवर जास्त बोलणारी. त्यात बुध बोलण्याचा कारक. नुसतं विचारलं, संपदा ज्या माणसाची तू पत्रिका आणली आहे त्याच्यात वृश्चिकेचा बुध युवावस्थेत द्वितीय स्थानी आहे, तर तो असल्या विषयांवर जास्त बोलतो का? असले जोक्स जास्त आवडतात. जोक्स पण येतील, पण विशेष करून बोलणं पण. साधी गोष्ट, मॅच मेकिंग करायचं आहे तर तो ह्या विषयाला जास्त महत्त्व देईल. आणि मग टॅली होतं. अगदी बरोबर आहे, हा विषय एवढा नाजूक आहे पण गंभीर असून हा त्याच्यावर खूप इझिली बोलतो. किती सोपं आहे ना. भावाधिक ग्रहाधिक राशी बरोबर फलादेश. बरोबर. तसं तुला काही प्रश्न असेल मला विचार. नाही, मला एक प्रश्न असाच विचारायचा आहे की ज्या वेळेला आपण सहज सांगतो की कॉम्प्युटरमध्ये अशी पत्रिका मिळते, तर याचा अर्थ असा असतो का की त्याला तसं सॉफ्टवेअरमध्ये तयार केलेली असते? त्यामुळे मला बरेचसे जे प्रेक्षक भेटले ते म्हणाले की असं कॉम्प्युटरला कसं काय कळतं?
तर याच्याविषयी जरा खुलासा करा. त्याचा खुलासा असा आहे, ते सगळे फ्लॉपीज तयारच असतात. कुठल्या वर्षी, कुठल्या दिवशी, महिन्यात कुठले ग्रह कुठल्या अंशावर आहेत हे पटापट बटन दाबल्यावरच त्यांच्यासमोर येतं. म्हणून त्या कॉम्प्युटरमुळे महाभारत काळातली ग्रहस्थिती पण आता कळायला लागली आहे की नेमकं युद्ध झालं त्याला चंद्र कुठे होता, शनी कुठे होता. चंद्राचं एवढं कळणार नाही कारण तो 2-2 दिवसांनी बदलतो. पण शनीसारखा ग्रह अमुक राशीत होता, 30-30 वर्षाची रिडिंग आहे. त्याच्याही पुढे हर्षल, त्याच्या पुढे नेपच्यून आणि त्याच्या पुढे प्लुटोसारखा एवढा. मग तो प्लुटो त्याला कुठे होता? अरे हा महाभारतामध्ये हा काळ हा असावा. 1857चं बंड झालं त्याला स्वामी महाराजांच्या अक्कलकोट सोपाऱ्यांच्या कथेमध्ये वासुदेव बळवंत फडकेची एक गोष्ट येते. वासुदेव बळवंत फडके तलवार घेऊन गेले आणि क्रांती करायच्या म्हणून. तर महाराज कसे होते, गूढ बोलायचे. आता महाराजांचा नेपच्यून स्वामींचा बघ, त्यांनी काटक्या घेऊन मोडल्या आणि टाकल्या. तुमचं बंड फसणार हे कळायला वासुदेव बळवंत फडके नेपच्यूनचे नव्हते, ते लढवई होते मंगळाचे. तर त्यांना काहीच ते कळलं नाही. ते लढाईला गेले आणि 1857चं बंड फसलं. किती लोकांची नाहक हत्या झाली. म्हणजे संत लोक गूढ बोलतात. विशेषतः स्वामी महाराज असेच गूढ बोलायचे. स्वामींचे नेपच्यूनचं उदाहरण द्यायचं झालं, त्यांचं शेवट जेव्हा जवळ आला ते काय म्हणले, पंढरी जेव्हा जळेल तेव्हा आमचा अवतार संपेल. पंढरी जळेल म्हणजे काय असं त्यावरच्या लोकांना कळलं नाही. आम्हाला खूप उंच उंच जायचं आता. ह्या बोलण्याचे अर्थ अधिकारी संतांनी नंतर लावले. म्हणून तुकाराम महाराजांना भेटायला आलेल्या त्या माणसाला विचारलं जेव्हा सावकार कुठे होतात, तू केव्हा आला, तर तुम्ही गोठ्यात गेलात तेव्हा मी आलो. तो म्हणून मी पूजाच करतोय. नाही, पूजा करता करता गोठ्यात जाऊन आलात तुम्ही, दूध काढून आलात. हे मनात इतके विचार चालू असतात. संत लोक जे गूढ बोलतात ते नेपच्यूनचंच असतं. आता आज आपण शुभग्रहांविषयी बोललो, उद्या आपण अशुभ आणि पापग्रहांविषयी बोलूया. आणि एक प्रश्न मी उद्या तुम्हाला विचारणार आहे की त्या पापग्रहाने दाखवलेलं फळ सांगताना सुद्धा किती खुबीने ज्योतिषाने सांगायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. पण आज सत्य मधुर असं सांगायला बरोबर, मग हेच आपण जाणून घेऊया उद्या. आज थांबूया. सगळ्यांच्या वतीने आभार मानते.